मवियाची प्रचार रॅली सुरू आहे, थेट जाऊया। तर नाशिकमध्ये आज मवियाचं जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळत आहे। नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी हे जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे। संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात देखील उपस्थित आहेत। नाशिकमधून राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीतून भागरे हा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत जोडले गेले। किरण, आज मविया नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे। नाशिकचे आणि दिंडोरीचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कशा प्रकारचं वातावरण नाशिकमध्ये बघायला मिळतं? प्राची, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये। मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जोरदार शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीकडनं केलं जात आहे आणि यासाठी प्रचार रॅलीच्या निमित्तानं संजय राऊत उपस्थित आहे, बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित आहे आणि थोड्याच वेळात जयंत पाटील देखील या रॅलीसाठी पोहोचणार आहे। त्यामुळे एकूणच या निमित्तानं महाविकास आघाडीकडनं प्रचारामध्ये आघाडी घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। नाशिकच्या शालिमार येथे ठाकरेंच्या शिवसेनेचं कार्यालय आहे, त्या कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली आहे आणि रविवार कारंजा आणि त्यानंतर एमजी रोडच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही प्रचार रॅली येणार आहे। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे नेते यावेळेला उपस्थित आहे। जर बघितलं तर उमेदवार राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आणि दुसऱ्या बाजूला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भास्कर बगरे हे दोन उमेदवारांचा प्रचार या निमित्तानं केला जातोय। नक्कीच किरण, आपण बघतोय नाशिकमधील महायुतीचा तिढा म्हटलं सुटलेला नसला तरी मवियानं मात्र आता प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।